थोर बहुजन समाजातील महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे व लहान मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट समोर ठेवून श्री रंगारी सर यांनी पुस्तके व ग्रंथ केली आहेत। सदर वृत्त असे की आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी दुघोरा तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील बुद्ध विहारास श्री महेंद्र रंगारी सर यांनी पुस्तके दान केली। ते म्हणाले, वाचल्याने ज्ञान प्राप्त होतो। विशेष म्हणजे श्री रंगारी सर हे दुघोरा जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। इथेच ते सेवानिवृत्त झाले। समाजाचे काही देणं म्हणून हे पुस्तके मुलांना वाचण्याची आवड निर्माण व्हावी व महापुरुषांचे विचार त्यांच्या मनात रुजावे असे श्री रंगारी सर यांनी यावेळी म्हणाले। बुद्ध विहाराच्या वतीने श्री रंगारी सर यांचे स्वागत विकास भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले, तर सौ सुनीता रंगारी यांचे स्वागत सौ वंदना भगत यांनी केले। यावेळी समाज बांधव उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी गजानन वरकड यांनी कळविले। धन्यवाद। विकास भाऊने सांगितल्याप्रमाणे माझी इच्छा होती की विहारासाठी आपण काहीतरी देणं द्यावं आणि मला ते एक असेल की पुस्तक रूपी भेट आपण द्यायला हवं। पैसे दिले तर ते पैसे निघून जातात कशातरी आणि पुस्तकं जे आहेत तर आपण पुस्तक प्रेमी आहोत, त्यामुळे आपल्याला तो संदेश दिला की वाचनानं मनुष्य मुखावतो आणि निश्चितच ते सार्थक आहे, बरोबर आहे। आम्ही जे घडलो ते वाचनामुळेच इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। तर ही जी पुस्तकरूपी भेट मी या ठिकाणी देत आहोत, यामध्ये वेगवेगळ्या लेखकांचे पुस्तक आहे। धम्म आहे, भारतीय राज्यघटना आहे, प्रॉब्लेम ऑफ रुटीन, मोठे पुस्तक आहे, काही छोटे आहेत। जे लोक आपल्या विहाराच्या आजूबाजूला बसतात इकडे तिकडे, तर तिकडे न बसता विहारामध्ये येऊन बसले पुस्तकं वाचली। काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत आमच्या शाळेतले, त्यांनी या ज्या भगिनी आहेत त्यांना जर समजा बसून सांगितलं तर निश्चितच त्याचं माहिती जी आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या पुस्तकांचा आपण नियमित उपयोग करावा, जेणेकरून त्याचं मला थोडंसं समाधान मिळेल। कारण शिक्षणामध्ये किंवा ड्युटीमध्ये आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो आणि 100% करण्याचा प्रयत्न असते, पण काही गोष्टी राहतात अनवधानानं, तर त्या गोष्टीची भरपाई याच्या माध्यमातून पूर्ण होईल असा एक मला विश्वास आहे। तर आपण ती भेट स्वीकारावी अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। उपासिका त्यांना प्रथमतः जयंती व्यक्त करतो। तसेच रंगारी सर यांनी हे पुस्तक रूपी या विहाराला दान दिलेले आहे। हे एक असे अमूल्य दान आहे, ते याच्या पुस्तकासारखं दान कोणतंच नाही आहे। त्यामुळे मी सरांचं आभार व्यक्त करतो। मी स्वतःहून म्हणजे असे चांगला उपक्रम त्यांनी ते राबवला। त्याचप्रमाणे माझं असं आपल्या मुलांना किंवा आपले जे आता वडील आहे, इतर मंडळी आहेत, महिला आहे, यांना असं
विनंती आहे की ज्या आपण सर्व जे कष्टकरी माणसं आहोत, आपला समाज एक कष्टातून पुढे आलेला आहे, तरी आमच्या आई वडिलांनी जे कष्ट केले त्या माध्यमातून आम्ही घडलो शिकलो, तसंच आपण जे आज लहान मुलांना जे संस्कार देऊ आणि शिक्षण देऊ, आपल्यापाशी शिक्षण जे काय दुसरं काहीच नाही आहे, शिक्षणाशिवाय आपल्याजवळ काही नाही आहे. तरी माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी की आपल्या मुलाला शिक्षणाचे चांगले संस्कार घडावे, त्यांना शिक्षण द्यावे. कारण की कसं आहे, आपल्या हे आपल्याला आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी चांगलं भवितव्य निर्माण होण्यासाठी त्यांनी पुढचं पाऊल आपल्याला चांगलं घडावं, आपली मुलं संस्कारित व्हावं, त्यासाठी हे पुस्तक दान आपल्या बिहारमध्ये त्यांनी दिलं. त्याबद्दल मी आपल्या गावातर्फे आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे प्रथम स्वागत करतो, आभार मानतो की एवढं मोठं काम त्यांनी केलं की आमचे जे गरीब मुलं आहेत त्यांना हे पुस्तकरूपी ज्ञान मिळावं, त्यांनी हे दान दिलं. त्याबद्दल मी त्या मॅडमचे, त्यांच्या मॅडम रंगारी मॅडम तसेच लांजेवर सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या कमाईमधून बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या कमाईमधून 20वा भाग आपण समाजासाठी दान करावा. त्या माध्यमातून रंगारी सरांनी सुद्धा आपल्याकडे जे जे पुस्तक असतील त्यांच्या कमाईमधून आपल्याला हे पुस्तक रूपी दान त्यांनी आपल्या गाववाल्यासाठी आपल्या मुलांसाठी दिलं. त्याबद्दल मी परत त्यांचं एकदा आभार मानतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो.